नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आता चाललोय वर्गमित्र हेमंतच्या घराच्या वास्तुशांती भोरच्या पुढं भावेकली इथं घरापासून व्हिडिओ काढला, पण तो व्हिडिओ काय टाइम लॅप्समध्ये होता, तो आलाच नाही। आता इथपासून व्हिडिओला सुरुवात करतो। एक जुनी पाणपोई आहे का मंदिर आहे, बहुतेक पाणपोईच आहे। फेसबुकला टाकलेलं कोणीतरी, पण ही आहे गीता आहे का ते अजून जरा पुढं आहे, नक्की सांगू शकत नाही। हेमेच्या वास्तुशांतीला आपल्या वर्गातले कोण कोण येत आहेत, बहुतेक पाच ते 6 जण तरी येतील मी धरून, असं वाटतंय। बघूया आता। खरं व्हिडिओ काढायला म्हणजे टाइम लॅप्स व्हिडिओ काढत होतो, वायपासून सुरुवात केलेली। दुसरा एक जुना मोबाईल वापरलेला, कारण म्हटलं नंतर आपल्याला बॅटरी हे होईल, किंवा बॅटरीला चार्जर आहे म्हणा गाडीला, म्हणजे 2 व्हीलरला। बऱ्याच दिवसानं ह्या रस्त्याला आलो आहे, पण आता खंडाळा आणि शिरवळ हे वाढत चाललंय, खूपच वाढत चाललंय। सगळीकडे कारखाने वगैरे। वाईला बरं आहे, वाईत नाही, आणि वाईच्याच जवळ आहे, त्यामुळे वाईतली बरेच जण कामाला आहेत तिथं, त्यामुळे वाईतली बेरोजगारी कमी होते, ही चांगली गोष्ट आहे। कुठं आलोय? शिरवळमध्ये आलोय। डावीकडे बघा पुष्पाचं पोस्टर, आझाद चित्रमंदिरला पुष्पा 2 लागलेला आहे। हेमंतकडे जाताना आपल्याला पहिल्यांदा शिरवळमध्ये जायचंय। शिरवळमध्ये केदारेश्वर मंदिर बघायचंय, त्याचा व्हिडिओ काढायचा आहे। त्याच्यानंतर सुभान मंगलगड आहे, तो बघायचा आहे, त्याचा व्हिडिओ काढायचा आहे। आपल्याला आता पुढं जाऊन उजवीकडे वळून परत असं माघारी यायला लागणार आहे थोडंसं, ह्याच्यात शिरायला, शिरवळमध्ये जायसाठी। सकाळी निघताना लायसन आणि गाडीचं ते असतं पेपर नसतातच हल्ली, कार्ड असतं, तर ते ठेवलं होतं मी एका बॉक्समध्ये, ह्याच्यात ते घेतलेलं बरोबर, आणि नंतर विसरून गेलो कशात ठेवलं हे। 15-20 मिनटं 30 मिनटं गेली त्यातच माझी, ते आठवल्यानंतर आठवलं। आता साठी बुद्धी नाठी। आले गुगलनं आपल्याला फसवलेलं दिसते, लयच पुढं आलो आपण शिरवळमध्ये। तिथे शिरायला दुसरा असणार कुठेतरी रस्ता, हे बघा इथं सापडलं, पण ह्याच्या आधी कुठेतरी असणार। एवढं लांब यायला लागलंय परत, आता तिथं परत जायचं डावीकडनं।
आलो आपण केदारेश्वर मंदिर शिरवळ येथे। आता पुढच्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण मंदिर दाखवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।